ओम शांती. आज दिनांक 15 एप्रिल 2021 गुरुवार. शिवबाबांचे महावाक्य. बाबा म्हणाले, गोड मुलांनो, बाबांसारखे दयाळू बनून अनेकांना रस्ता सांगा. जी मुले दिवसरात्र सेवेमध्ये लागलेली आहेत तेच बहादूर आहेत. प्रश्न आहे, भाग्यवान बनण्याचा मुख्य आधार कोणत्या गोष्टीवर आहे? उत्तर आहे, आठवणीच्या यात्रेवर. जे जेवढी आठवण करतात तेवढे भाग्यवान बनतात. शरीर निर्वाहासाठी कर्म करताना बाबा आणि वारशाची आठवण करा, तर भाग्यवान बनत जाल. गीता है, तकदीर जगाकर आई हूँ. ओम शांती. मुले जेव्हा जन्मतात तर आपल्याबरोबर कर्मानुसार नशीब घेऊन येतात. कोणी सावकाराजवळ, कोणी गरिबाजवळ जन्म घेतात. पिता पण समजतात की वारसदार आला आहे. जसे दानपुण्य केले असेल त्यानुसार जन्म मिळत राहतो. आता तुम्हा गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलांना कल्पानंतर परत बाबा येऊन समजावत आहेत. मुले पण जाणत आहेत की आम्ही आमचे नशीब घेऊन आलो आहोत. स्वर्गाच्या बादशाहीचे नशीब घेऊन आलो आहोत. ज्यांनी चांगल्या रीतीने ओळखले आहे आणि बाबांची आठवण करत राहतात. आठवणीबरोबर नशिबाचा संबंध आहे. जन्म घेतला तर बाबांची आठवण पण राहिली पाहिजे. जेवढी आठवण कराल तेवढे नशीब उंच राहील. किती सोपे आहे. सेकंदामध्ये जीवनमुक्ती मिळते. तुम्ही आले आहात सुखधामचे नशीब प्राप्त करण्यासाठी. आता प्रत्येकजण पुरुषार्थ करत आहे. प्रत्येकाने स्वतःला पाहिले पाहिजे की आम्ही कसा पुरुषार्थ करत आहोत. जसे मम्मा बाबा आणि सेवाधारी मुलं पुरुषार्थ करतात त्यांचे अनुकरण केले पाहिजे. सर्वांना बाबांचा परिचय द्यायचा आहे. बाबांचा परिचय दिला तर रचनेच्या आदी मध्य अंतचा पण मिळून जातो. बाबा म्हणाले, शरीर निर्वाहासाठी कर्म पण करायचे आहे, घरदार पण सांभाळायचे आहे. कोणी निर्बंधन असेल तर ते चांगली सेवा करू शकतात. मुलं बाळं कोणी नसतील तर त्यांना सेवा करण्यासाठी चांगली संधी आहे. स्त्रियांना पती किंवा मुलांचे बंधन राहते. जर मुले नसतील तर बंधनमुक्त आहेत ना. मुक्तिधाममध्ये जाण्यासाठी संगत पण पाहिजे. भक्ती मार्गात संगत मिळते साधू इत्यादींची, निवृत्ती मार्गवाल्यांची. ते तर निवृत्ती मार्गवाले आहेत. ते प्रवृत्ती मार्गाचा वरसा देऊ शकत नाहीत. तुम्ही मुलेच देऊ शकतात. बाबांनी तुम्हाला मार्ग सांगितला आहे. भारतवासीच 84 जन्म घेतात. भारताचे प्रथम क्रमांकाचे राजकुमार श्रीकृष्ण आहेत, ज्यांना पाळण्यामध्ये झोका देतात. दुसऱ्या क्रमांकाला झोका देत नाहीत, कारण कला कमी होऊन जातात. जे पहिल्या क्रमांकावर होते त्यांचीच पूजा होते. जे चांगली सेवा करत आहेत ते चांगल्या महाराजाच्या घरांमध्ये जन्म घेतील. तिथे तर महाराजा महाराणी आहेत. त्यावेळी काही राजा राणी नाव असत नाहीत. ते तर नंतर सुरू होते. वेदशास्त्र इत्यादी सर्व भक्ती मार्गाचे आहेत. सद्गती तर ज्ञानानेच होते. पुनर्जन्माला पण मानत आहेत. मध्येच कोणी परत जाऊ शकत नाही. अंतकाळात बाबा येऊन सर्वांना घेऊन जातात. हे कुणाला पण माहीत नाही की आत्म्यांचे पण झाड आहे. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये
साऱ्या झाडाचे ज्ञान आहे. आत्म्यांचे पण झाड आहे, जीवात्म्यांचे पण झाड आहे. मुलांनी ओळखले आहे की आम्ही हे जुने शरीर सोडून घरी जात आहोत. मी आत्मा या शरीरापासून वेगळी आहे हे समजणे म्हणजेच जिवंतपणी मरणे होय. बाबांची आठवण करणे तर फार सोपे आहे. जरी कोणी आजारी असेल त्यांना पण सांगितले पाहिजे की शिवबाबांची आठवण करा तर विकर्म विनाश होतील. जे पक्के योगी आहेत त्यांच्यासाठी लवकर मरणे पण चांगले नाही, कारण ते योगामध्ये राहून आत्मिक सेवा करू शकतात. मेल्यानंतर ते सेवा करू शकणार नाहीत. सेवा करून स्वतःचे उच्च पद बनवायचे आहे आणि इतर बंधू भगिनींची सेवा पण करायची आहे. ते पण बाबांकडून वरसा प्राप्त करतील. आम्ही आपसामध्ये भाऊ आहोत, एका बाबाची मुले आहोत. बाबा म्हणाले, तुम्ही कुणाला पण समजावून सांगा, तुमची आत्मा तमोप्रधान झाली आहे. आता परत सतोप्रधान बनून सतोप्रधान दुनियेमध्ये जायचे आहे. आत्म्याला सतोप्रधान आठवणीच्या यात्रेने बनवायचे आहे. आठवणीचा पूर्ण चार्ट ठेवला पाहिजे. बाबा तर ज्ञान देत राहतात. तपासायचे आहे की माझ्यावर जे विकर्माचे ओझे आहे ते कसे उतरेल. त्यासाठी आठवणीचा चार्ट ठेवला जातो. आम्ही किती तास आठवण केली. मूलवतन आणि नवीन दुनियेची पण आठवण करतात. बाबा म्हणाले, सृष्टीचा विनाश पण होणार आहे, त्याची पण तयारी होत आहे. मृत्यू समोर उभा आहे. एवढे मोठे महल बनवतात. हे सर्व मातीत मिसळून जाईल तर कुणाचे जमिनीत दबून जाईल. लढाई जरूर होणार आहे. चोर पण घरात घुसून चोरी करतात. हे घरे इत्यादी सर्व पडतील. बॉम्ब्स टाकल्यामुळे पृथ्वीचे 3 भाग खलास होऊन जातील. बाकी एक भाग राहून जाईल. भारत एका हिश्श्यामध्ये आहे ना. आता भारताचाच भाग वाचेल. मृत्यू तर सर्वांचा होणार आहे, तर आम्ही का बाबांकडून वरसा घेऊ नये. त्यासाठी बाबा म्हणतात, लौकिक संबंधांबरोबर पण तोड निभवायची आहे. बाहेर कुठे जाऊ शकत नसाल तर मित्रसंबंधींवर दया केली पाहिजे, जसे बाबा दया करतात. फक्त बाबांच्या आठवणीची गोष्ट आहे. यामध्ये काहीही त्रास नाही. उठता बसता कर्मेंद्रियाद्वारे कर्म करा, पण बुद्धियोग बाबांबरोबर लावा. भगवानाद्वारे गीता ऐकल्यामुळे तुम्ही जीवनमुक्ती प्राप्त करत आहात. मनुष्याद्वारे गीता ऐकल्यामुळे जीवन बंधनामध्ये आले आहात. शिडी उतरत आले आहात. आता तुम्हाला वर जायचे आहे. दिवसेदिवस साक्षात्कार होत राहतील. पाप करणाऱ्यांना शिक्षा पण मिळत राहील. बाबांना सांगितल्यामुळे, पश्चाताप केल्यामुळे काही कमी होऊ शकेल, नाही तर वृद्धी होत राहील. बाबा म्हणतात, काही मुलं चांगली सेवा करतात, काही विघ्न पण घालतात. चांगली मुलं असतील तर बाबा जरूर त्यांची महिमा करतात. मुलांना खूप दयाळू बनायचे आहे. आंधळ्यांची लाठी बनायची आहे. सर्वांना रस्ता सांगायचा आहे की बाबांची आठवण करा तर विकर्म विनाश होईल. पाप आत्मा, पुण्य आत्मा म्हणतात ना, यांच्या तनामध्ये बाबा बसून सतोप्रधान बनवित आहेत, तर त्यांच्या मतावर चालले पाहिजे ना. बाबाच ब्रह्मा तनामध्ये येऊन ब्रह्मामुख वंशावली मुलांना राजयोग शिकवून देवी देवता बनवत आहेत. परत पुनर्जन्म घेत
उतरायची आहे. आता परत सर्व पुनरावृत्ती करायची आहे. बाबा परत ब्रह्माद्वारे स्थापना करत आहेत. योग बळाने तुम्ही पाप विकारांवर विजय प्राप्त करून जगतजीत बनत आहात. बाकी लढाई इत्यादीची कोणती गोष्ट नाही. अच्छा, गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांचा प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा पण मातपिता बापदादांना नमस्ते आणि गुड मॉर्निंग. धारणेसाठी मुख्य सारांश. फर्स्ट पॉईंट आहे, बंधनमुक्त बनून बाबांच्या सेवेमध्ये लागायचे आहे. तेव्हाच भाग्यवान बनाल. दयाळू बनून अनेकांना रस्ता सांगायचा आहे. आंधळ्यांची काठी बनायची आहे. सेकंड पॉईंट, या शरीरातून ममत्व काढून जिवंतपणीच मरायचे आहे. कारण आता घरी परत जायचे आहे. आजारामध्ये पण एका बाबाची आठवण करायची आहे, तर विकर्म विनाश होतील. बाबांनी वरदान दिला, इतर आत्म्यांच्या सेवेबरोबर स्वतःची पण सेवा करणारे सफलतामूर्त भव. इतर आत्म्यांच्या सेवेबरोबर स्वतःची पण सेवा करणारे सफलतामूर्त भव. सेवेमध्ये सफलतामूर्त बनायचे असेल तर दुसऱ्यांची सेवा करताना स्वतःची पण सेवा करा. जेव्हा कोणत्या सेवेवर जाता तर असे समजा की सेवेबरोबर स्वतःच्या पण जुन्या संस्कारांचे अंतिम संस्कार करायचे आहे. जेवढे संस्कारांचा अंतिम संस्कार कराल तेवढा सत्कार मिळेल. सर्व आत्मे मनापासून तुमच्या समोर नमस्कार करतील, परंतु बाहेरून नमस्कार करणारे बनवायचे नाही. मनापासून नमस्कार करणारे बनवायचे आहे. स्लोगन आहे, बेहदच्या सेवेचे लक्ष ठेवा तर हदची सर्व बंधन मुक्त बनाल. बेहदच्या सेवेचे लक्ष ठेवा तर हदची सर्व बंधनमुक्त बनाल. अच्छा, ओम शांती.